महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग। शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवणारा शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्याच्या घरादारावर नांगर फिरवणारा महामार्ग रद्द झाला पाहिजे। शक्तिपीठ महामार्ग रद्द और होत कसं नाही, होत कसं नाही। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। शेती आमच्या हक्काची। 28 फेब्रुवारी 2024ला जे शासनाने एक राजपत्र काढलं आणि पवनार ते पत्रादेवी हा शक्तिपीठ महामार्ग या नावानं जो त्यांनी एक नियोजित महामार्ग आहे आणि त्या सदरील शेताची मोजणी चालू आहे रोवरद्वारे वगैरे। हा शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील सर्व सुपीक क्षेत्रातून जात आहे, म्हणजे ग्रीनफील्ड झोनमधून हा जात आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील एवढे शेतकरी शेती बाधित होत असून यांच्या घरादारावर चांगली शेती गेल्यामुळं नांगर फिरणार आहे। खरं तर असा महामार्ग नागपूर ते गोवा असा महामार्ग तयार करण्याची कोणतीही गरज नाही, कारण याला पॅरलल जो त्यांचा आता नियोजित मार्ग आहे याला पॅरलल दुसरे 1 किलोमीटर रोड आहेत आणि महाराष्ट्रातील सगळी शक्तिपीठं पहिलीच रस्त्यांनी महामार्गांनी नॅशनल हायवेनी जोडलेली आहेत। एवढं असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाचा हा शक्तिपीठ महामार्ग तयार करण्यासाठी आटास काय म्हणून आहे? बरं, त्यांचा आटास असू द्या, परंतु यामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बेघर होणार आहेत। आज ह्याच सुपीक शेताच्या ज्यावर या शेतकऱ्यांची पोरं उच्च शिक्षणाला आहेत, शिक्षण घेत आहेत, मुलं बाळं लग्नाचे आहेत, त्यांचा प्रपंच त्याच्यावर आहे, त्यावर बरेच समजा जोडधंदे अवलंबून आहेत। एवढी कुटुंब वाऱ्यावर आणून किंवा रस्त्यावर आणून महाराष्ट्र शासनाला शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून काय साध्य करायचे? मला तर वाटत नाही की हा महामार्ग शेतकऱ्यासाठी आहे। हा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, तरच हा महाराष्ट्रातील शेतकरी वाचेल आणि महाराष्ट्रातील हा सुपीक हा भाग आहे हा वाचेल। एवढीच मागणी आहे, महाराष्ट्र शासनाने ही मान्य करावी, नाहीतर महाराष्ट्रातील हे शेतकरी उग्र आंदोलन करतील। उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील 19 गावं, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील 17 आणि तुळजापूर तालुक्यातील 2 गावं यामध्ये बाधित होत आहेत। यामध्ये बरं क्षेत्र आणि जे चांगलं आहे ते जात आहे सुपीक क्षेत्र, आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जे पाणी आणलेलं आहे त्याचा काही उपयोग होणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, काही करून हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, तरच इथला शेतकरी वाचेल आणि इथली सुपीक जमीन पण वाचेल, एवढीच विनंती आहे। आणि जर समजा यांनी मान्य केलं नाही, बळजबरीनं याची संयुक्त मोजणी करण्याचा त्यांनी घाट बांधला, तर आम्ही जेवढे बाधित शेतकरी आहोत त्यांनी उग्र आंदोलन करू। परिणामी आमच्यावर केसेस दाखल तर झाला तरी चालतील, कारण आमच्या पोटाचा प्रश्न आहे। मी सिद्धेश्वर शाहूराज जाधव, चिखली तालुका जिल्हा धाराशिव येथील बाधित शेतकरी आहे।